लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी। 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी तर सही केलेली आहे। तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आता नुसतेच 5 मिनिटं झालेले आहेत, तर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय तर घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तब्बल 3,000 रुपये ते जमा होत आहे। कोणाला पैसे तर जमा होत आहे, कोणा यामध्ये महिला पात्र ठरलेल्या आहेत। तर आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही निधी तर मंजूर होऊन आजपासून काही जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे कोणाला यामध्ये पैसे जमा होत आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, केवायसी केलेली आहेत। अधिक तुमची जर केवायसी राहिलेली असेल तर तुम्हाला एप्रिलचा महिना शेवटची तारीख इथं आलेली आहे, तर लगेच तुम्ही तुमची केवायसी करून घ्या। त्याचप्रमाणे पैसे कोणाला मिळणार नाहीत, ज्याचा अर्ज पेंडिंग आहे, बँक खाते आधारशी लिंक नाही, त्रुटीमध्ये आहे, तर अशांना पैसे तर येणार नाही आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। रायगडमध्ये 3,000 रुपये जमा होत आहे, रत्नागिरीमध्ये सुद्धा 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सिंधुदुर्गमध्ये आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नसतील तर अशाने लेखी अर्ज द्यायचा आहे, तक्रार कुठे करायचे आहे जेणेकरून पैसे तुम्हाला मिळेल हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे। पुणेमध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात, साताऱ्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात, सांगलीमध्ये सुद्धा 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर तर या जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यानंतर इथे आपलं धुळेमध्ये सुद्धा 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात, जळगावमध्ये, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यानंतर इथे आपलं नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे। तर आता कोणत्या लाडक्या बहिणींचे योजनेचे पैसे तर बंद होऊ शकतात, तर आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे तर मिळणार नाही, ते अशांचे पैसे तर बंद होऊ शकते। तर आता पहिलं जो यामध्ये आहे केवायसी। जर तुमची केवायसी अपूर्ण असेल तर अशा लाडक्या बहिणींचे पैसे तर थांबू शकते आणि बंद देखील होऊ शकते, तर लगेच तुम्ही तुमची केवायसी तर करून घ्यायची आहे। दुसरं जे येते त्यामध्ये आधार लिंक नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नाही, म्हणजे डीबीटी लिंक नसेल तर तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे तर जमा होणार नाही। तिसरं जे यामध्ये आहे फॉर्म तुमचा पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे हे महत्त्वाचं आहे। तर आता बरेच महिलांचे अर्ज इथे रिजेक्ट करण्यात आलेले आहे, बरेच महिलांनी चुकीची माहिती भरून फॉर्म भरलेले होते, तर अशांचे अर्ज इथे रिजेक्ट आणि काही जणांचे पेंडिंगमध्ये आहे। चुकीची माहिती दिल्यास अर्जाचा लाभ जो आहे ते बंद होऊ शकतो, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे जर तुम्ही चुकीची माहिती दिलेली असेल तर अशांचे पैसे तर आता बंद होत आहे। डुप्लिकेट अर्ज, आता एकच जणांनी 2 अर्ज केलेले आहेत तर अशा महिलांचे पैसे देखील इथं बंद होत आहे। बँक खाते बरेच जणांचे इनॲक्टिव्ह आहे, त्यामुळे देखील लाडक्या बहिणींचे पैसे तर थांबलेले आहे, तर लगेच तुम्ही तपासा। याचप्रमाणे योजनेमध्ये पात्र नाही आहेत तर अशा महिलांनी सुद्धा यासाठी अर्ज केलेले आहे। आता मोबाईल नंबर अपडेट नाही आहे तर अशा महिलांनी लगेच तुम्ही तपासून घ्या, बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक करा, लाडक्या बहिणींची केवायसी करा। तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल किंवा केवायसी राहिलेली असेल बँकेची ते करून घ्या। आता ज्या महिलांना पैसे आले नसेल तर अशांनी लेखी अर्ज द्यायचा आहे महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे। तर आता प्रति मान्य महिला व बालविकास अधिकारी तुमचा तालुका किंवा जिल्हा लिहिला तरी चालेल। लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा न झाल्याबाबत अर्ज महोदया मी तुमचं पूर्ण नाव राहणार हे तुम्हाला मी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे, माझा अर्ज क्रमांक इथं तुम्हाला अर्ज क्रमांक लिहायचा आहे। माझा अर्ज मंजूर असूनही माझ्या खात्यामध्ये अद्यापही 3,000 रुपये जमा झालेले नाहीत। मी बँक खाते आधारशी लिंक केलेले आहे, केवायसी पूर्ण देखील केलेली आहे, तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर माझ्या खात्यामध्ये माझे पैसे जमा करावे ही नम्र विनंती। धन्यवाद। आपला विश्वासू नाव, मोबाईल नंबर, दिनांक, स्वाक्षरी। आता ज्या लाडक्या बहिणींचे पैसे तर बंद झालेले आहे किंवा तुम्ही तुमचा अर्ज रिजेक्ट झाला का, तुम्हाला पैसे का मिळत नाही हे जाणून घेण्यासाठी 181 या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करा आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता। आता महत्त्वाचे म्हणजे कॉल करताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक असणे आवश्यक आहे, बँक खात्याचे पुस्तक आणि सकाळी कॉल केल्यानंतर संपर्क लागू शकतो।
तर आता लाडक्या बहिणींसाठी दुसरी गुड न्यूज आलेली आहे, म्हणजे लाडक्या बहिणींचे नवीन अर्ज इथं सुरू झालेले आहे. मोठी अपडेट म्हणजे आता यामध्ये कोणाचे अर्ज स्वीकारले जात आहे, कधीपासून अर्ज इथं होणार आहे, तर आजपासूनच नवीन अर्ज स्वीकारले जात आहे. तर आता अर्ज कुठे करायचा आहे, महिला बाल विकास अधिकारी किंवा अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झाले का. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी अर्ज इथं सुरू होतील. आता महत्त्वाची सूचना म्हणजे अर्ज भरताना व्यवस्थित माहिती भरायची आहे, KYC आवश्यक आहे, आधार लिंक गरजेचं आहे. तर मोठी अपडेट म्हणजे आपले मुख्यमंत्री जे की इथं देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे बैठकीमध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तातडीने जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं टाकलेले आहे. आता लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की लाडक्या बहिणींना पैसे आले की नाही.